यावर्षी यंदा आमचं 25वे वर्ष आहे. शंभूराजे ग्रुपवरनं आम्ही यावर्षी पहिले आमचे सगळे सिनियर लोक करायचे. तर आम्ही यावर्षी एक प्राधान्य घेतलं होतं सगळ्या मुलांनी मिळून की यावर्षी आम्ही मोठी मूर्तीचं एक नियोजन आखलेलं होतं. तर त्या नियोजनानुसार आम्ही पहिल्यांदा यावर्षी मोठी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली. तर आमचं पुढच्या वर्षी जेवढ्या प्रमाणात अजून वाढवण्यात येईल, कार्य करण्यात येईल, अजून जेवढे सामाजिक कार्य वाढवण्यात येईल तेवढा आम्ही प्रतिष्ठा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. अशी आमची ही पहिल्यांदा मोठी मूर्ती आहे. इथून पहिले मागच्या वर्ष 25 वर्ष आम्ही साधारणतः 25 वर्ष पूर्ण आमचे सिनियर लोक करत होते. तर यावर्षी आमचं पहिल्यांदा मोठी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली. तर इथून पुढे हीच मूर्ती आम्ही कंटिन्यू करायचा पण चालू आहे. हिच्यामध्ये अजून जेवढे चेंजेस होतील आम्ही अजून प्रयत्न करतो. मूर्ती जवळपास किती फुटाची? मूर्ती साधारणतः आमची टोटल जाते 24 फूट पूर्ण मूर्ती. ट्रॉली वगैरे सगळं धरून आमची पूर्ण 24 फूट जाते. आपलं नाव? गणेश रत्नाकर तांबे, शंभूराजे. आमचं मंडळ 25 वर्षापासून असल्यापासून आम्ही या आधी देखावे करायचो. राधाकृष्णाचे झाले, साईबाबांचं आलं, गजानन महाराजांचे. आम्ही तब्बल 11 ते 12 फूट मूर्ती अशी बसवलेली होती. त्याआधी आमचा 2009, 10, 11, 8, 7 या रोजीसुद्धा आम्ही 16 फुटी मूर्ती बसवायचो. पण ती काही कारणास्तव आम्ही विसर्जन केलेली. त्यानंतर देखावे आणलेले आम्ही. देखाव्यानंतर यावेळेस सगळ्या मुलांनी आमचे मोठे लहान, आमचे अध्यक्ष स्वप्नील शेंडके व आमचे संस्था अध्यक्ष स्वप्नील शेंडके आणि अध्यक्ष तुमचं समाज बोबडे यांच्या खाली आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की यावेळेस आपण मोठी मूर्ती आणूया. तर सर्वजण आम्ही एकत्र होतो, लहान मोठे मुलं सगळे एकत्र येऊन आम्ही ठरवलं की यावेळेस आपण मोठी मूर्ती आणूया. तर आम्ही ही मूर्ती बनवलेली 24 फूट मूर्ती आहे. तर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बनवली आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे असाच काहीतरी कार्यक्रम करत राहू. आम्ही अशाच ह्याच जोमात शिवजयंती सुद्धा साजरी करतो. आम्ही सर्व सण साजरे करतो. रंगपंचमी आली, शिवजयंती आलेली. तर असे सण आम्ही साजरे करतो आणि आमच्या मंडळाला असा उत्साह असतो की पुढचा सण कोणता येईल, मी कोणत्या सणाला काय करू शकतो, असा आमच्या मंडळाचा उत्साह राहतो. तर या उत्साहाने आम्ही गणरायाची मूर्ती आणली. आमच्या शंभूराजे ग्रुप श्री नाशिकचं विघ्नहर्ता हे मंडळ आहे. तर आम्ही पुढच्या वर्षी ही मूर्ती किंवा आम्हाला काय आमच्या मुलांनी काहीतरी चांगलं केलं तर आम्ही चेंज पण करू शकतो असं आमच्या मनात आहे. तर आम्ही बघणार आहोत काय करणार काय नाही. त्यानुसार आम्ही एवढं आखलेलं होतं. धन्यवाद. नाशिकचं विघ्नहर्ता आमच्या मुलांनी म्हणजे ठरवलेलं की आपण आता सगळ्यांचे नाव, नाशिकचा राजा आला, मानाचा राजा आला, सगळे राजे आहे. तर आपण काहीतरी वेगळं ठेवूयात. तर विघ्न आपल्या नाशिकचं विघ्न हरण करायला कोणतरी बाप्पा पाहिजे, आपल्या आधी श्री पाहिजेत. तर आपण म्हणून श्री नाशिकचं विघ्नहर्ता हे नाव ठेवलं. श्रींची मूर्ती आपली असते, मग त्याच्यामुळे श्री नाशिकचं विघ्नहर्ता आपण हे नाव ठेवलेलं आहे.